बऱ्याच लोकांच्या मनात एक गैरसमज झालेला आहे तो असा की शासनाने नुकतेच हाऊसिंग सोसायट्यांसाठी रूल मंजूर केले, नियमावली मंजूर केली आणि त्या नियमावलीमध्ये वेगवेगळे विषय घेतलेले आहेत. सोसायटीतल्या पदाधिकाऱ्यांना, सभासदांना असं वाटतं की हे नियम आपण आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करून घेणं आवश्यक आहे का? कारण दिवसाला कमीत कमी 5-6 फोन असे असतात, साहेब ते आपल्याला उद्या एजेम आहे, आपण मंजूर करून घ्यायला पाहिजेत का? तर ते मंजूर करून घेण्याची आवश्यकता नाही. कारण हा कायद्यात झालेला बदल आहे, कायद्याच्या आधारामध्ये नियमात झालेला बदल आहे. जरी तो तुम्ही मंजूर करून घेतलात नाही स्वतःच्या सभेमध्ये, तरी तो आपल्यावर त्याची अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घ्या. लोकांना हे का वाटतं? तर त्याच्यामध्ये एक तरतूद अशी आहे की थकबाकीदार सभासदांना पेनल्टी म्हणून लावण्यात येणारी इंटरेस्ट पहिला तो 21% होता, आता तो 12% केलेला आहे, म्हणजे कमी केलेला आहे. म्हणून लोकांना असं वाटतं की हे मंजूर झाल्यानंतरच आपण एजीएम मध्ये मंजूर करून घेतल्यानंतरच लागू होतो का? तर नाही. कायद्यात ज्या दिवशी बदल झाला आहे त्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी सुरू होते. यानंतर पुढच्या महिन्याभरामध्ये किंवा 15-20 दिवसांमध्ये या नियमांच्या आधारे नवीन उपविधी तयार होतील, त्या मंजूर होतील, शासन ती मंजुरी देईल आणि त्या मंजूर झाल्यानंतर त्या मात्र आपल्याला एजीएम मध्ये किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करून घ्यायचं आहे, ज्याला आपण उपविधी दुरुस्ती म्हणतो. त्याप्रमाणे ते करून घ्यायचे. हा थोडासा लोकांच्या भाषणाच्या या कार्यक्रमामध्ये हे बोलता येणार नाही, म्हणून ह्या सूचना तुम्हाला अगोदर देतो. तर हा संभ्रम आहे तो मनातून काढून टाका. मात्र पेनल्टी आहे 21 ची 12% केलेली, त्याची तुम्ही अंमलबजावणी करू शकता. बाकीचे जे विषय आहेत, ज्यावेळी उपविधी मंजूर होतील, उपविधी तयार होतील, त्यावेळी त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करून घ्या. पुढच्या 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम सुरू होत आहे. बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. खाली पत्रकारांशी ते 5 मिनिटं संवाद साधून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. धन्यवाद. तोपर्यंत लावा साहेब आल्यानंतर